आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा। सह्याद्रीतील टॉप 10 न्यूज। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व भाजपतील राजकीय कटुता सध्या एका नव्या उंचीवर पोहोचली आहे। असे असताना उद्धव ठाकरे व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातोश्री येथे गुप्त भेट झाल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते तथा उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी एकच राजकीय खळबळ उडवून दिली आहे। वंचितांच्या या दाव्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे। बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे। त्यांच्यात रिव्हॉल्व्हरमधून मिसफायर झाले। मंगळवारी पहाटे 4:45च्या सुमारास ही घटना घडली। ऑपरेशननंतर त्यांच्या पायातील गोळी काढण्यात आली आहे। अभिनेता सध्या धोक्याबाहेर आहे। देशाचे गृहमंत्री हे वार्डामध्ये बैठका घेत आहेत। ते राज्यात आले की महाराष्ट्राच्या लुटीविषयी निर्णय होतात। त्यामुळे देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आल्यावर भीती वाटते, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। महाराष्ट्रातील निवडणूक होईपर्यंत मोदी आणि शहा हे देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवू शकतात, अशा शब्दात त्यांनी अमित शहा यांच्यावर निशाणा साधला। महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती पक्ष करेल आणि राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। 288 सदस्यीय विधानसभेत विरोधी महाविकास आघाडी 180हून अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करेल, असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला। हे राज्य कायद्याचे राज्य आहे, इथे लोकशाही आहे, राज्यशाही कधीच संपली आहे। त्यामुळे आम्ही असले कोणाला मानत नाही। महाराष्ट्रातल्या एका ओबीसीच्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरावरील हल्ला करायला लावणार राजा असा असू शकतो, असा सवाल करत ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यावर निशाणा साधला आहे। सेनगाव तालुक्यातील हाताळा येथे सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात मंगळवारी चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल झाला आहे। हिंगोली येथे काँग्रेसच्या बैठकीत सतत होणाऱ्या वादांच्या घटनेमुळे पक्षाने सावध पवित्रा येत रविवारी 29 हदगाव येथे बैठक घेतली। या बैठकीत हिंगोली विधानसभेतून 7 तर कळमनुरीतून 3 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे। वसमतमधून 2 नाव समोर असल्याचे सूत्रांनी सांगितले। हिंगोली येथील जिल्हा न्यायालयात रविवारी आयोजित महालोक अदालतमध्ये आलेल्या दिव्यांग पक्षकारांची परिस्थिती पाहून खुद्द न्यायाधीश त्यांच्या दालनातून खाली उतरून पक्षकारांच्या भेटीला गेले। त्या ठिकाणी त्यांची बाजू ऐकून घेत 20 लाख रुपयांचा दावा मंजूर केला आहे। हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात महिलेस मैत्री करण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणांवर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी 27 तारखेला रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी त्या तरुणाचा शोध सुरू केला आहे। मुख्य सानिका गायकवाड, डीजी सह्याद्री। डीजी सह्याद्री न्यूज, आवाज लोकशाहीचा।